गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला आता ट्रिपची धमाल सुरू. पॅकिंग झालं, बॅग्स गाडीत लोड केल्या, घराबाहेर ठेवलेल्या झाडांना पाणी भरलेल्या ताटात ठेवून आम्ही निघालो. कारण या आठवड्यात आमच्याकडे हीटवेव्ह जाहीर केली आहे. आता 2-3 दिवस काहीच काळजी नाही. माय प्लांट बेबीज आर ऑल हॅपी. तो आज आम्ही निघालोय लेक जॉर्जला जायला आणि हे न्यूयॉर्क स्टेटमध्ये आहे आणि अपस्टेट न्यूयॉर्कमध्ये आहे. सो तिथे आम्हाला जायला ऑलमोस्ट 3.5-4 तास लागणार आहे. सो आम्ही निघालोय 5:15 वाजता. 9:00 पोचू आणि सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. दिवस खूप सुंदर आहे. 4 दिवस मस्त असणार आहे. खूप गरम आहे पण तरीही वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू डू अ लॉट ऑफ वॉटर ॲक्टिव्हिटीज. खूप चिल टाईम, भरपूर चालून आजूबाजूला बघणं आणि खूप गोड तिथलं डाऊनटाऊन एरिया तो खूप छान आहे आणि खूप सगळ्या वॉटर स्पोर्ट्स मुलांना करायचं. त्यामुळे त्यांनी खूप सगळं पॅकिंग केलं आहे त्याच्यासाठी. सो हे सगळं करायला आम्ही जाणार आहे 3 दिवस. तिसऱ्या दिवशी वी विल बी बॅक. सो लेट्स गो. चार जुलैची सुट्टी असल्या कारणामुळं रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागला, पण ते थोडंफार अपेक्षित होतंच. पण इतकं सुंदर दृश्य बाहेर आणि आमच्या गप्पा, त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडला नाही. न्यू इंग्लंड एरियामध्ये कवर्ड ब्रिजेस खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाचा अगदी स्वतःचा इतिहास आहे, म्हणून आम्ही हा क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर केला. आणि हा होता प्रवासातला पहिला रिफ्रेशमेंट ब्रेक. सो आता निघतोय आम्ही. ब्रेक घेऊन झाला आणि कॉफी घेतली. मुलांनी त्यांच्यासाठी काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतलं. सो नाव वी आर ऑफ टू न्यूयॉर्क. न्यू हॅम्पशायरमधनं निघालोय, आता वर्मॉन्टमध्ये आलोय आणि थोडासा ब्रेक झाला, ड्रायव्हर चेंज झाला आणि आता इथून डायरेक्ट आपण जाणार आहे कुठे? वुडस्टॉकला थोडासा डिनर करू आणि मग पुढे अनदर 1.5 hour. वुडस्टॉक वर्मॉन्ट मधलं एक खूप गोड छोटं गाव आहे. शहर नाही आहे. इट्स आय वुड से अ टाउन ऑर समथिंग, काइंड ऑफ अ विलेज, स्लाइटली बिगर दॅन अ विलेज. त्यामुळे तिथे डिनर करू आणि मग पुढे जाऊ न्यूयॉर्कला डायरेक्टली. जेवणासाठी थांबलो आणि तिथे अगदी ओल्ड फॅशन गेम्स पाहायला मिळाले. मग काय, मुलं आणि त्यांची आज्जा एकदम खुश. प्रवासात असे छोटे छोटे स्टॉप सुद्धा मजेशीर आठवणी बनून राहतात. लेक जॉर्जला सुखरूप पोचलो आणि पुढचे 3 दिवस हे आमचं घर. फायनली आम्ही लेकच्या किनारी पोचलो. समोर सुंदर पाणी आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून सगळीच दमवणूक एका क्षणात नाहीशी झाली. आता खरं ॲडव्हेंचर आणि खरी धमाल सुरू होणार होती. लेट्स गो. आता आम्ही सगळे मस्त लाईफ जॅकेट्स घालून रेडी झालोय आणि आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सो वी आर गोइंग टू गो नाव. जाऊ. हे जे मागे दिसत आहेत ना बोट्स, त्यावर मी तिथे त्यामध्ये बसणार आहे. लेट्स गो. सुरुवात केली पॅडल बोटिंगनी. यात आम्ही सगळेजण एकत्र जाऊ शकलो. सत्यजित आणि आज्या मागे आहेत आणि मस्त लेक जॉर्ज समोर आहे. आज सुंदर दिवशी आम्ही लेक जॉर्जला आलोय अपस्टेट न्यूयॉर्कमध्ये. इथे वलय, तनय, सत्यजित आणि आई, आम्ही असे 5 जण मिळून या 4 जणांच्या पॅडल बोटमध्ये पॅडल बोटिंग करतोय. पण वलयला आणि मला एका सीटवर त्यांनी अलाव केलं कारण वेट कन्स्ट्रेंट पाहता देवर लाईक ओके जस्ट टेक केअर. असं करत मग आम्ही इथे आलोय. वलय, तुला कसं वाटतंय? आवडलं. काय आवडलं सगळ्यात जास्त? पॅडल. पण तुला मेहनत करायला लागते की नाही? हो. आणि मग तू करतोयस? का नाही करत नाही म्हणून मला करू नाही देते. करू नाही देते का जास्त करायला लागतंय? मी काही करत नाहीये, फक्त
ते करतायत म्हणून रिअर ड्राईव्ह झाली. मागचे पेडलिंग करतायत म्हणून रिअर व्हील ड्राईव्ह झाली असं म्हणतोयस ना? हो. ओके. Straight ahead is our hotel. आय नो. ते पुढे बरोबर पाहिलं तर ते सोलार पॅनल्स आहेत, ते आमचं हॉटेल आहे. मस्तपैकी इतकं छान वारं सुटलंय. सो नाईस, ब्रीझी, लवली लेक अँड ब्युटिफुल डे. Navigator is त्यामुळे very मस्त important. आहे. कायाकिंग करायला जातोय, त्यामुळे मी आणि वलय बसणार आहे. सो आय एम गोइंग टू गो इन नाउ. दोन जणांसाठीची ही टँडम कायाक खूपच भक्कम आणि रिलायबल वाटली. थोडासा आम्हाला वेळ गेला शिकायला, पण यातनं पाण्यावरून फिरताना आजूबाजूचा निसर्ग आणखी सुंदर दिसत होता. आता वेळ होती पॅडल बोर्डिंगची. तनयला याची खूप उत्सुकता होती. त्याने अगदी आत्मविश्वासाने बोट चालवला, पाण्यात उडीही मारली आणि पुन्हा उडी मारली आणि स्वतःच बोर्डवर चढला सुद्धा. ही इज सो ॲडव्हेंचरस. हे पाहून आम्हालाही खूप अभिमान वाटला. किती मस्त केलं त्याने. मला म्हणाला, आई आपण एक बोर्डच विकत घेऊया, त्यामुळे लेकवर गेल्यावर मज्जा करता येईल. पाण्यात भरपूर मजा केल्यानंतर मुलांचा मोर्चा वळला बीचकडे. वाळूत खेळणी घेऊन त्यांनी छान किल्ले बांधले आणि मनसोक्त खेळले. बीचवर फिरताना डू नॉट फीड द डक्स असं बोर्ड दिसलं. ही सूचना त्यांच्याच संरक्षणासाठी. एवढं सगळं करून फक्त 4 वाजले होते. त्यानंतर आम्ही गेलो फ्रँकेनस्टाईन वॅक्स म्युझियममध्ये. आतल्या अनेक कॅरेक्टर्स पाहून मुलं खूप उत्साहित झाली. बाहेर पडल्यावर तर त्यांनी मला लगेच सांगितलं, आई तू पण आत यायला हवं होतंस, तुला मज्जा आली असती. त्याच्यानंतर वेळ होती मुलांच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणाची, आर्केड. गेम्स खेळायचे म्हणजे नाणी तर हवीच. तिथे मस्त हे चेंज मशीन दिसलं. तुम्ही नोट टाकायची आणि ते तुम्हाला नाणी देतं आणि नाण्यांचा उपयोग तुम्ही गेम्स खेळायला करायचा. या ठिकाणी व्हील ऑफ फॉर्च्यून असो, स्पॉन्ज बॉबचा गेम असो किंवा अजून कितीतरी गेम्स, दोघांनीही अगदी मनापासून एन्जॉय केलं. मुलांनी वेगवेगळे गेम्स ट्राय केले आणि खूप सगळे तिकीट्सही मिळाले. त्यांना वाटलं काहीतरी मोठं प्राईज नक्कीच मिळणार. सगळ्या मस्त गमती जमती चालू होत्या आणि हे सगळं होत असताना आम्ही मुलांच्या मागे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत किंवा त्यांच्या खुशीमध्ये सहभागी होत आमचाही वेळ तिथे मस्त गेला. शेवटी आयुष्यात या सगळ्यासाठीच तर असतं सगळं. गेम्स खेळून झाल्यावर तिकीटं हाताने मोजायची नाही काही. तिथे होतं तिकीट ईटर मशीन. त्याच्यामध्ये तिकीटं टाकायची आणि किती आहेत ते एका रिसीटवर तुम्हाला ते प्रिंट करून देणार. आहे की नाही मज्जा? आय थिंक द किड्स वर हॅपी विथ इट. त्या छोट्याशा दुकानातनं तुमच्या तिकिटांमध्ये बसेल तेवढं प्राईस तुम्ही घेऊ शकता. आता मात्र भरपूर भूक लागली होती. दिवसभर खूप खेळलो, फिरलो आणि मजा केली. आता वेळ होती पोटभर जेवायची. दिवसाची सांगता आम्ही स्वादिष्ट भारतीय जेवणाने केली. वाह, मजाही आ गया. जेवण झाल्यावर मुलं आणि आई रूममध्ये गेले आणि आम्ही दोघं थोडं निवांत फिरायला बाहेर पडलो. लेकच्या काठावरचं रात्रीचं वातावरण खूपच सुंदर आणि प्रसन्न होतं. फिरता फिरता एका बोट क्लबमध्ये लाईव्ह म्युझिक सुरू होतं. लोक नाचत होती आणि मस्त मजा चालू होती. आम्ही म्हटलं लेट्स चेक इट आउट. तिथे आत गेलो. लोक छान एन्जॉय करत होती. ॲटमॉस्फिअर एकदम भन्नाट होतं आणि तिकडे सगळ्या लोकांच्या बरोबर थंडगार लेमोनेडचा आस्वाद घेतला. दिवसभराच्या गडबडीनंतर असा शांत क्षण अनुभवायला खूप छान वाटलं. अशा रीतीने आमचा पहिला दिवस इथे संपला. पण दुसऱ्या दिवशीची मजा पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.